आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार। थँक्यू। आपकी अदालतमध्ये आज माझ्या पाहुण्या आहेत एक लेजंड, एक वर्ल्ड चॅम्पियन, एक अशी प्लेयर ज्यांनी आपल्या मेहनतीने, आपल्या जिद्दीने, आपल्या हिमतीने संपूर्ण जगामध्ये देशाचं नाव मोठं केलं। एक्सेप्शनल, मॅग्निफिसंट वर्ल्ड चॅम्पियन मेरी कॉम। ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम, अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम। थैंक यू। या मला वाटलं होतं आपकी अदालतमध्ये एखाद्या बॉक्सरची एंट्री होत आहे, कुठल्या तरी सिंगरची एंट्री होत आहे, हे नव्हतं माहिती मला। आपकी अदालतमध्ये आपले आजचे जज सुद्धा खूप स्पेशल आहेत, शूर आहेत, पराक्रमी आहेत। 37 वर्ष इंडियन आर्मी मध्ये राहून यांनी भारताची सेवा केली आहे। प्लीज वेलकम रिटायर मेजर जनरल अरविंद भाटिया। आजची कारवाई सुरू करण्यात यावी। मेरी कॉम, मी तुम्हाला प्रश्न विचारणार यापूर्वी कमिटमेंट मला तुमच्याकडून हवी आहे। हो। जर उलटे प्रश्न विचारले तर आम्हाला पंच करू नका एवढंच। खरं सांगायचं तर मला बॉक्सिंगची भीती नाहीये, मला तुमच्या अदालतची भीती आहे। चला तर मग सुरू करूयात आपकी अदालतमध्ये आजचा खटला। पहिला आरोप बॉक्सर मेरी कॉम यांच्यावर। आपकी अदालतमध्ये चॅम्पियन बॉक्सर मेरी कॉम यांच्यावर आरोप आहे की ह्या खूप खोडकर आहे। मी तुम्हाला का म्हणत होतो की भीती वाटते, मी तुमच्या बालपणीचे खूप किस्से वाचलेत हं. आणि तुम्ही तुमच्या भावाला अशी किक मारली होती की त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं होतं। इतकी मी खोडकर आहे, खोड्या आहेत, हे लहानपणापासून देवाने कदाचित मला असं जन्माला घातलंय, काहीतरी बनण्यासाठी कदाचित, काही माहीत नव्हतं त्यावेळी. सगळ्या मुलांना खेळायला वगैरे आवडतं आणि जे स्पेशल माझ्या गावामध्ये आहेत, मुलींना, ज्या मुली आहेत त्या जास्त त्यांना खेळायला आवडत नाही आणि माझ्यात तर वेगळीच एनर्जी आहे आणि वेगळा इंटरेस्ट आहे. जे काही मुलींचं सामान मला आवडत नसे आणि जे काही मुलांचं सामान, जे मग कपडे असू देत किंवा खेळणी असू देत, तेच त्यांना टक्कर देते, चॅलेंज करते. तर यामध्ये मला कधी-कधी राग येतो, मला माझ्यावर काहीतरी बोलत असतात, तर मग मी, मग तो भाऊ असला तरी मग तो भाऊ असू दे किंवा कुणीही असू दे, असेच कुणाला सोडत हे नाही. खरं आहे का की तुम्ही इतकं मी गोट्या खेळायचात लहान मुलांबरोबर? हो. हे तर माझ्या आयुष्यात सुरुवात होती, की सकाळपासून, सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण दिवस केवळ गोट्याच. तर अशी मी खेळले, गोट्या पकडल्या, असं असं पकडून असं मारलं. कोणीच नाही हरवूच शकलं नाही.
आणि हेच तर त्या लोकांचं दुःख आहे, मुलांचं, हो ना? लहानपणापासून. हे बघा, इतक्या गोट्या मी लांबून-लांबून मी मारते ना, जवळून तर असं थोडं-थोडं नाही, निशाणा तर नाहीच. इतक्या लांबपर्यंत मी असा डोळा असा बंद करून करून असं मारायचं ना, तो माझं टार्गेट असंच होतं. कोणीच हरवू शकलं नाही मला. तुम्ही झाडावर चढायचात हो. आणि साप पकडायचात तुम्ही. अरे देवा! माझं तर गुपितच सांगितलं तुम्ही. मी झाडावर सुद्धा चढते आणि साप सुद्धा पकडून लहानपणापासून माझं एक असं आहे, साप अ, अ, आमच्यावर अटॅक करायचा, तर मग मारावं लागलं माझा जीव वाचवण्यासाठी. आणि एक दिवस तर रात्री मला अ, रात्री चर्चला गेले होते आणि असं परत येताना माझ्या मध्येच खूप मोठा साप असा क्रॉस केलं. इतकी भीती वाटली. मग मला मला तेव्हापासून सापाची खूप भीती सापाला वाटते. भीती वाटली की तुम्हाला भीती वाटली? सापाला नाही, मला भीती वाटली. मला भीती वाटली. असंच आयुष्य. लहानपणापासूनच इतकी नॉटी आहे. तर आता तर खूप गोष्टी लक्षात आल्या आणि आता तर आधीपेक्षा खूप काम झालंय. नाही, नाही. आत्ता सुद्धा तुम्ही खोड्या काढतात. मी ऐकलंय की वोडकाची पूर्ण बॉटल चढवली होती अरे, तुम्ही. हे तर खूपच चुकीचं आहे. हे तर खरंच, हे तर चुकीचं आहे. हे तर मी मान्य करू शकत नाही. हे खरं नाहीये का की तुम्ही वोडकाला पाण्याची बाटली समजून प्यायलात? अरे देवा! ॲक्चुअली मी शिलाँगमध्ये एक मॅरेथॉन इव्हेंटसाठी गेले होते. रन केल्यानंतर रूममध्ये आले आणि मला तहान लागली होती. तर एक बॉटल होती, जी एक काय काय म्हणायचं ते कोटेड काहीतरी आहे ना? वोडका. एक बॉटल होती अशी व्हिजिबल नव्हती. जी आपण ट्रान्सपरंट असते, ट्रान्स पाण्यासारखी दिसते. ती नव्हती. एक बॉटल होती हॉटेलमध्ये सुद्धा तशी बाटली आहे. कॉपरची हां, होती ती. हां. तर त्यामध्ये मी उचलली. कदाचित मला वाटलं होतं पाणी आहे म्हणून. मोस्टली त्या बॉटलमध्ये पाणी ठेवून सकाळी प्यायल्याने हेल्थसाठी चांगलं असतं असं म्हणतात ना. हं. खरं आहे की खोटं मला माहीत नाही. हां. तर त्यामुळे मी अशी बॉटल बघितली. मला असं वाटलं वाचलं तर नाहीये आणि मी उघडली. कदाचित मला असं तोंड बॉटलला लावीन तर मला स्मेल आली असती, लक्षात आलं असतं. परंतु मी घाईघाईमध्ये अशी उघडली, अशी अशी टाकली, अर्धी तर आत गेली. आणि अचानक माझं सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद माझं डोकं फिरायला लागलं. मी मी माझ्या बीएला फोन केला. मला काहीतरी होतंय. मला एक प्राइज सुद्धा देणार आहे. डिस्ट्रिब्युशन करणार आहे. मी मी झोपते. मला सांग कुणीतरी माझं ते तुमच्या बाहेर नॉक करा. मला काहीतरी झालंय. मी मी उठू शकेन किंवा नाही, काय करेन मला माहीत नाहीये. ती जी बॉटल आहे त्यामध्ये पाणी आहे असं वाटून मी प्यायले आणि ते पाणी नव्हतं, व्होडका आहे. अरे बापरे! सर मी काय करू? त्यावेळी मला सुद्धा माहीतच नव्हतं कधी. म्हणजे पाहिलंच नाही ते व्होडका आहे मी म्हणून. बोललो ते खरं निघालं ना? खरी तर निघालीच. हे आणखी देवा! एक खोडी तुमची रिसेंटली सांगतो मी. हां. तुम्ही इतक्या वेगाने गाडी चालवली की पोलिसांच्या गाड्या तुमच्या मागे-मागे. हे कुठून कोण को कोणी सांगितलंय हे? अच्छा. हं. मी आयुष्यात ड्रायव्हिंग नाही शिकले. डायरेक्ट मी मणिपूरमध्ये सुद्धा माझ्याकडे 2-3 लक्झरी कार्स नाहीये, तरी सुद्धा 1-2 कार आहेत.
तर कधी स्पर्श सुद्धा केला नाही. दिल्लीमध्ये जेव्हा मी मेंबर ऑफ पार्लमेंट बनले, आम्ही लोक बंगल्यामध्ये राहिलो, तेव्हा कधी-कधी ड्रायव्हर यायचा नाही. काय करणार? आणि काय करावं आता? असं काही समजत नव्हतं. त्याला ट्राय करते हे तर ऑटोमॅटिकच आहे. म्हणजे इतका अवघड सुद्धा नसेल. असं टर्न मारायचा आहे आणि असं फिरवायचं आहे एवढंच आहे. लगेच मी स्टार्ट केली आणि चालवली आणि दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये चालवली. हेच माझं अ, 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 ट्रेनिंग झालं होतं. आणि एक दिवस तर काय झालं इन्सिडेंट सांगते सर. एक दिवस तर मी ट्रेनिंगवरून परत जाताना काही झालं नाही. येताना मी रेड लाईट होता. मी थांबवली. त्याच्यानंतर मागून इतकं असं जोरात इतकं अरे! माझी चूक सुद्धा नाहीये. त्याचीच चूक होती. नंतर "बाबा उतर. या कम डाउन." एकदा उतरला. बोलले त्याला, "कुणाची चूक आहे? रेड लाईट नाही पाहिला का?" "मॅम तुमची चूक आहे. तुमची बोट असं-असं करून मला म्हणाला पॉइंट केलं. मग अचानक ग्रीन सिग्नल लागला आणि पळून गेला तो माणूस. जोरात सुटला ना सर. इतक्या गर्दीमध्ये पळू शकला नाही तो. मला असं पॉइंट केलं, "मॅडम तुमची चूक आहे, तुमची चूक आहे, तुमची चूक आहे." म्हणून मी तर गाडी थांबवली. रेड लाईट होती. म्हणून तुम्ही मागे मारलं ही माझी चूक कशी काय? कशी असू शकते? तरी परत-परत असं परत-परत मग मी मी हात उचलला त्याच्यावर. तो राग कंट्रोल नाही करू शकले. माझी जर चूक नाही तरी सुद्धा परत-परत मला चुकीचं म्हणाला तर तर मी असं एक पंच मारला. तर चुकून माझं थोडंसं एक नख आहे इथे असा स्क्रॅच आला. इतकं ब्लीडिंग झालं ना जसं काही मेल्यासारखीच ॲक्टिंग करत होता. आणि नंतर एक सिक्युरिटी गार्ड आहे. "मॅडम काय झालं? मॅडम काय झालं?" असं मी सांगितलं. तर मग चला पोलिसांमध्ये दिलं. तर पोलिसांमध्ये काय म्हणतात, "कोण आहे माहिती आहे? त्या मॅडम. जास्त नाही मारलं तुम्हाला. चांगलं झालं, नाहीतर सगळं तोडलं असतं" म्हणाले. "त्या वर्ल्ड चॅम्पियन आहेत. त्यांच्याकडे हे मेडल आहे, ते मेडल आहे. या देशाची शान आहे." असं-असं सांगितलं. त्याच्यानंतर गप्प बसला. स्वतःची चूक मान्य केली. आधी स्वतःची चूक काहीच मान्य केली नाही. तर हेच, तर हेच मला सांगायचंय, की अ, माझ्या चेहऱ्यामुळे सर कधी-कधी आम्ही हे वी आर सफरिंग सो मच. तुमचं तर नाव काहीतरी वेगळं होतं. खूप लांबलचक असं नाव होतं. मग तुम्ही ते चेंज केलं हं. आणि तुमच्या वडिलांना सांगितलं सुद्धा नाही, की तुम्ही नाव चेंज केलंय? ॲक्चुअली माझं नाव चुंग नै जा, जे की खूप मीनिंगफुल आहे. म्हणजे चुंग म्हणजे टॉप आहे. ट्रान्सलेट केलं तर माझ्या या मदर टंगच्या डायलेक्टमध्ये नाव ठेवलं गेलं माझ्या आजीने आणि चुंग म्हणजे टॉप, नै म्हणजे रिच, जांग म्हणजे फास्टेस्ट. सांगा? खूप मोठं आहे. मी शॉर्ट बनवलं एम-सी. एम-सी असं आणि मेरी, मेरी म्हणजे इनोसेन्स मी ख्रिश्चन आहे आणि हे ईझी टू प्रोनाउन्स असेल आणि रिकॉग्नाइज होईल. तर हे मी स्वतः माझं नाव ठेवलं. तर एम-सी मेरी कॉम. चांगलं झालं तुम्ही सोप्पं नाव ठेवलं, नाहीतर पुन्हा-पुन्हा तुमचं नाव घेताना मला सुद्धा त्रास झाला असता. जनतेमधून प्रश्न कोणाला हो. विचारायचे असतील तर? नॉर्थ ईस्टच्या लोकांना जास्त करून मोमो चायनीज किंवा मग चिंकी म्हणून बोलवलं जातं. तुम्ही हम्म. सुद्धा हे सगळं फेस केलंय का? तेच फेस केलं मी सुरुवातीला. ऑब्व्हियसली माझा फेस हा नक्कीच चायनीज आणि फिलिपिन, थायलंड सारखा दिसत असेल किंवा एशियन लूक मे बी आणि बट माय हार्ट अँड माय सोल इज इंडियन. आय रिस्पेक्ट ऑल द रिलिजन. I respect all the religion and I never, मी रिलिजनच्या विषयावर काही चुकीचं नाही बोलू बोलू शकत.
वी आर ह्युमन. एकमेकांना प्रेम नाही दिलं, एकमेकांना रिस्पेक्ट नाही दिली, एकमेकांना सपोर्ट नाही केला, एकमेकांमध्ये युनिटी नसेल, तर कसं आपले इंडियन हे पुढे जातील? एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मेरी. हां. 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर तुमचा जो हा फेस आहे, तो इंडियाचा फेस आहे, हा इंडियनचा फेस आहे. थँक यू. आणि जितकेही आमचे भाऊ-बहीण जे नॉर्थ ईस्टमधून येतात, ते तुम्हाला आयडल मानतात. संपूर्ण देश तुम्हाला आयडल मानतो. म्हणजे हे जे काम तुम्ही केलंय, ते देशाला एक करण्याचं काम आहे. हे खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे तुमचं. पण तुम्हाला अभ्यास येस. करायला अजिबात आवडत नव्हतं? अभ्यास करणं थोडंसं झोप येते मला, काय करू? पुस्तक असं घेतलं, मग माझे डोळे असे झोपायची इच्छा होते. मग तर कमीत कमी मी अभ्यास नाही केला, पण बॉक्सिंग तर चांगली करते. टाळ्या, टाळ्या सर. पण हे सांगा, की तुमच्या वडिलांची तर इच्छा नव्हती, की तुम्ही बॉक्सर बनावं? हो. तुमचे वडील तर म्हणायचे ना, की इतकी बॉक्सिंग करशील, तर चेहरा जखमी होईल, लग्न कसं होईल तुझं? म्हणूनच ना, त्यामुळेच मला हे सांगते सर, ॲक्चुअली खरं मी काहीच नाही सांगितलं माझ्या पेरेंट्सना. सांगितलं तर करिअरमध्ये अडचण येईल. बॉक्सिंगबद्दल जर तुम्ही विचारलं तर त्याचं नाक तोडून रक्त काढतात, असे घाबरवतायत. माहीत नाही, मला सुद्धा असंच म्हणाले. मला सुरुवातीला थोडी भीती वाटली. तर मग कसं नाक तोडेल जबरदस्तीने? हां? तुम्ही तर जर मी त्यांचं तोंड फोडता. नाक, तोंड एकत्रच एक मुक्का मारला, बस झालं, संपलं. तर लागलं तर मी काय विचार केला माझ्यासाठी, पैशाचा खर्च कोण उचलेल? कारण इतकं आमचं जे घर म्हणजे फॅमिली आहे, खूप हंबल बॅकग्राऊंडमधून आले. माझे आई-वडील एक दिवसाची कमाई करून पैसे येतायत. जर एक दिवस काम नसेल, तर मग पैसे नसतील. तर आम्ही लोकांनी असं आयुष्य काढलं. खूप चांगलं सुद्धा वाटलं, ते इतकं स्ट्रगल केलं. हे खूप इन्स्पायर करेल लोकांना जे झोपडीमध्ये राहतात, जे गरीब आहेत. त्यांना सुद्धा हे वाटतं, की जर प्रयत्न केला, हिम्मत केली, तर मग मेरी कॉम सारखं मोठं होऊ शकतो. नक्कीच, नक्कीच. जोपर्यंत हिम्मत नाही हरणार ना, तोपर्यंत पुढे जे काही डिफिकल्टीज आहेत, आपल्याला सामना करावा लागेल. तर माझं एक होतं, माझं विल पॉवर. हे कुणाकडे असेल नसेल मला माहीत नाही. पण देवाने मला विल पॉवर दिली ना, खूप डबल, ट्रिपल लेव्हल लेव्हल आणि 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 मेंटली हे मेंटल हे आहे ना दोन्ही, हे स्ट्राँग आणि हे स्ट्राँग. हे असेल तर कोणीही तुम्हाला हरवू नाही शकत. लोक इतके सोशल मीडियावरती इतकं काय-काय नाही करत रोल. आता प्राईम मिनिस्टरपर्यंत सुद्धा करतात ना. कुठे नाही सोडत ते. तुम्ही म्हणताय, की ज्या निगेटिव्ह गोष्टी लोक बोलतात, त्याची पर्वा नाही केली पाहिजे. मेंटली स्ट्राँग राहिलं पाहिजे, आपलं काम करत हो, राहिलं हो. पाहिजे. आपला एक फोकस असला पाहिजे, की जोपर्यंत तुम्ही अचीव्ह करत नाही. अचीव्ह केल्यानंतर, प्रूव्ह आणि केल्यानंतर वडिलांना नाही सांगितलं पाहिजे काय नाही. करताय. नंतर तर समजलं त्यांना, पकडलं. लपवू शकले नाही. कारण एका वर्षाच्या आतच सगळं काही माझ्या हातात आलं, मेडल. विथिन 6 मंथ्स 6 महिन्यांमध्येच आय बिकेम अ स्टेट चॅम्पियन आणि 8 महिन्यांमध्ये आय बिकेम अ नॅशनल चॅम्पियन अँड विथिन 1 इयर
आय बिकम वर्ल्ड सिल्वर मेडल. मेरी कॉम, तुमची हां. जी स्टोरी आहे ती इतकी इन्स्पायरिंग आहे. प्रत्येक प्रकारच्या डिफिकल्टीज होत्या. हो. मणिपूर, गरिबी, परंतु तुमची हिंमत आणि तुमच्या मेंटल स्ट्रेंथने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय. आपण हो. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मेरी कॉम यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. एक सुद्धा पंच मारता येत नव्हता. अरे असं मारा, असं मारा, असं करा. आणि मला शिकवताय. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत लेजंड मेरी कॉम यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये चॅम्पियन बॉक्सर मेरी कॉम यांच्यावर आरोप आहे की ह्या प्रत्येकाशी लढतात. मेरी कॉम, हे स्पोर्ट्सच्या संपूर्ण जगातील लोक बघतात की तुम्हाला हरणं आवडत नाही. नक्कीच. हरणं आवडत नाही. केवळ जिंकायचंय. मला हरायला खरंच आवडत नाही. कारण माझी माझी मेहनत, हाऊ मच आय गिव्ह, हाऊ मच आय बेट, दुसऱ्या ॲथलीटशी कंपॅरिझन होऊ नये. माझी जी ट्रेनिंग सिस्टम आहे आणि एनर्जी लेव्हल आहे, ट्रेनिंग आवर्स आहेत, एक्स्ट्रा ट्रेनिंगसुद्धा करते थोडं. तर त्यामुळे हारायला आवडत नाही. पण टोकियो ऑलिम्पिकचा किस्सा सगळ्यांना आठवतो. तुम्ही विनर डिक्लेअर केलं, तुम्हाला वाटलं की तुम्ही जिंकले आहात. नंतर रेफरीने खरं तर तुम्हाला सांगितलं की तुम्ही हारले आहात. टोक्योवाली फाईट फर्स्टमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. माझी इंडिया जर्सी घालून मी जिंकले. ठीक आहे. सेकंडवाली जी फाईट होती, आता एक फाईट संपते आणि नेक्स्ट फाईटमध्ये मी जाते. सांगा, त्याच वेळी मला असं असं अ, 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 असं डिस्टर्ब करतायत, की तुम्ही ती जर्सी घालू शकत नाही. आणि जर मेंटली, फिजिकली डिस्टर्ब झाले, टॉर्चर केलं, आय कॅनॉट आर्ग्यू अल्सो. आय डोंट हॅव टाईम वॉर्मिंग अप सुद्धा तुम्ही करायचं म्हणताय होतं. काही सेकंड आधी तुम्हाला सांगितलं की ती जी इंडियाची जर्सी घातली आहे ती तुम्ही चेंज करा. हो. तर त्यावेळी मला टाईम नाही. आता एक फाईट नंतर माझी फाईट होणार होती. त्याच वेळी मी रेडी व्हायचं होतं आणि त्याच वेळात वॉर्मअप करायचा होता. बॉडी वॉर्म करून, एक्सरसाइज करून थोडा आता असं विदाऊट वॉर्मअप तर अचानक असं नाही जाऊ नाही शकत रिंगच्या मी. मला आतमध्ये खूप दुःख झालं. माझी स्वतःची इंडिया जर्सी नाही नाही घालू शकत आणि न घालताच आत लढते. आतमध्ये काहीतरी फील झालं. खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं. त्या लोकांनी एक जर्सी दिली, ते घालून गेले आणि लढले आणि मी 2 राउंड जिंकले आणि 1 राउंड हरवलं. 3 राउंड लढायचे होते ना, तर 3 राउंडमध्ये फर्स्ट राउंड ते जिंकले आणि सेकंड राउंड माझा आहे, थर्ड राउंड माझा आहे. तर कोण जिंकणार? तुम्ही. मग ही बॉक्सिंगची सिस्टम आहे, रूल आहे. आणि कसं हरवलं मला सुद्धा समजलं नाही. मी तर जिंकले कारण इट्स व्हिक्टरी म्हणजे हात उचलला. कसं काय केलं? आणि नंतर अनाउन्स जे केलं, विनर अनाउन्स केलं. मी मी काहीच नाही ऐकलं कारण ते ग्राउंडच्या नॉईजमुळे ऐकू नाही आलं. तर मी तर 2 राउंड जिंकले तर जिंकले असं वाटलं होतं. नंतर रिंगच्या बाहेर आल्यानंतर मला समजलं, की मी तर हरले. तेव्हा तर मग पूर्ण मन माझं इतकं दुखावलं ना, काय सांगू? 3 दिवस मी काही खाल्लं नाही ना प्यायले. इतकं सगळं काही मी जे ट्रेनिंगमध्ये इतकं पेन, इतकं ट्रेनिंग, डबल हार्ड, ट्रिपल हार्ड ट्रेनिंग जे पण जमशेदपूरमध्ये तुम्हाला वाटलं जजेसने जो निर्णय घेतला आहे तो ठीक नाहीये आणि तुम्ही त्यांच्याशी भांडायला पोहोचलात. तुम्हाला पराभव सहनच होत नाही. जे जमशेदपूरमध्ये जो काही झाला इन्सिडेंट मी सांगते नॅशनलमध्ये जे चीफ कोच आहेत, अनूप कुमार, हो ना? आणि जी मुलगी आहे पिंकी, हरियाणाची आहे, पिंकी जंगरा. ते आम्हाला
शत्रू समजतात. रिंगमध्ये शत्रू असतील, रिंगमध्ये तिला सुद्धा जिंकायचंय, मला सुद्धा जिंकायचंय. ते भाऊ-भाऊ असले तर लढतील, बहीण-बहीण सुद्धा लढतीलच ना रिंगच्या आत तर. हो ना? एका कॅटेगरीत असतील तर लढायचंच आहे ना. कोणी पुढे जाणार आहे, कोणी जिंकणार आहे तर आपल्या-आपल्या दमावर खेळतील. आपल्या-आपल्या स्मार्टनेसनी जिंकायचं आहे ना. तसं मी सुद्धा रिंगमध्ये खेळून जिंकून आले. आणि काय झालं, त्या लोकांच्या डोक्यामध्ये काय भरलं माहीत नाही. हरियाणा, मणिपूर, ही दिल्ली, हे पंजाब आणि यूपी असं करून शत्रू बनवले. हा कुठल्या प्रकारचा खेळ आहे माहिती नाही. ग्रुप बनतात आणि आम्हा लोकांना साइडलाईन करतात. ठीक आहे, मी खरं सांगते खूप झेललं. पण मी ट्रेनिंग मेहनत करत आले. जे काही एखाद्या कुत्र्याप्रमाणे आम्ही लोकांनी ट्रेनिंग केलंय. अरे क्वालिफाय सुद्धा नाहीत कोच. कुठून तरी व्हॉलीबॉल कोच आहे, बॉक्सिंग कोच, व्हॉलीबॉल कोच होता. अच्छा. बॉक्सिंग तर काहीच नाही खेळला. हे खरं आहे. मोठा चीफ कोच बनून आला ना बॉक्सिंगमध्ये, जो कोणी चीफ कोच बनून आला त्या लोकांची अचीव्हमेंट बघा. नॅशनल सुद्धा नाही खेळले आणि नॅशनलसाठी केवळ पार्टिसिपेंट. आणि कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये काहीतरी खेळला आणि बॉक्सिंग डिप्लोमा केला, कोच बनला. एक वन पंच सुद्धा मारायला येत नाही. असं मारा, हे करा, ते करा. अरे मला शिकवताय? पण काय करणार? मी डिसरिस्पेक्ट तर नाही करत. येस सर, येस मॅम, येस सर. आपल्यामध्येच आपली स्ट्रॅटेजी, आपलं स्किल मी स्वतः करते. कधी-कधी आतमध्ये तर, अरे कोण आलाय हा? आतून तर तुम्हाला वाटत असेल ना, की याला एक पंच मारावा गपचूप. कधी-कधी तर वाटलं होतं. कधी-कधी तर मनात असं आलं होतं, की तोंड फोडावं का याचं जास्त बोलतोय. बीइंग अ गर्ल, हो ना, एक मुलगी म्हणून ते सुद्धा मी प्रूव्ह करून दाखवलं. आणि अ, त्याच्यानंतर मग लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा परत प्रूव्ह केलं, लग्न झालं म्हणून काही संपणार नाही मेरी कॉम असंच. आणि ते सुद्धा प्रूव्ह केलं. बॅक टू बॅक. खूप-खूप आभार. आणि त्याच्यानंतर आई झाल्यानंतर परत बॅक टू बॅक. किती वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅक टू बॅक कन्सिस्टंटली मी घेतलं ना. आणि आई झाल्यानंतर परत वर्ल्ड चॅम्पियन बनले. आणि परत ऑलिम्पिकमध्ये परत वेट नाही केलं. परत मी 4th टाईम मेडल जिंकून आले. गोल्ड तर जिंकू नाही शकले. ते सुद्धा मला सुद्धा आतमध्ये टोचतंय. देशासाठी गोल्ड मला सुद्धा द्यायचं होतं आणि माझ्या कॅटेगरीमध्ये नव्हते. तर मग मला हायर कॅटेगरीमध्ये खेळून कमीत कमी मेडल जिंकून तर आले. जनतेमधून आपण प्रश्न घेऊ शकतो काही? एक मॅच झाली होती त्यामध्ये तुम्ही 4 तासात 2 किलो वजन कमी केलं होतं. हो. जे विनेश फोगाट ही करू शकले नाही. मग तुम्ही कसं केलं? पोलंडमध्ये कॉम्पिटिशनला गेले. आम्ही लोक रात्री पोहोचलो. मिडनाईट. आणि 1-2 तासांमध्ये सकाळ होत होती. आम्ही त्याच वेळी पोहोचलो आणि मग सकाळी आमचं ऑफिशियल वेइंग द्यायचं होतं. आणि ते सुद्धा किती? 7:30. त्यामुळे आमच्याकडे वेळ नव्हता, तर आम्ही काय करणार? ॲट लीस्ट त्या लोकांनी आमच्यासाठी कन्सिडर केलं, की आता जस्ट आलेत मिडनाईटला, तर 2-2 तास तरी देऊयात. असं करून 2 तासासाठी आम्हा लोकांना चान्स मिळाला. 7:30ला शिफ्ट करून 9:30 केलं. हो ना? तर आम्ही त्या पिरियडमध्ये काय करणार? मी देशाला रिप्रेझेंट करते आणि मी वेटच्या चक्करमध्ये मी डिस्क्वालिफाय झाले तर खूप नुकसान. आणि मला तर खूप एम्बॅरेसिंग, खेळायला गेले आणि वेट सुद्धा देऊ शकत नाहीये. काय विचार करतील लोक?
तुम्ही लोक सुद्धा म्हणाल, "अरे मेरी कॉम गेली खेळायला, वेट सुद्धा देऊ शकली नाही." हो ना? असंच तर म्हणाल ना मला माहितीये. देशाचं नाव, देशाचाच पैसा, पैशाचं नुकसान केलं असं तर म्हणतीलच ना? हो. खोटं. मेरी कॉम मॅम वेट वाढवू शकल्या नाहीत तेव्हा. खोटं. हेच तर. हाच आपला माइंडसेट आहे. मी काय फेस केलं, नाही केलं तुम्हाला माहीत नाही. ठीक आहे? पण मी तर अशी नाहीये, की जसं अ, कोण? कोणाचं नाव घेतलं होतं? विनेश. विनेश. मला असं बोलायला चांगलं नाही वाटत म्हणून तुम्हाला विचारलं. मी अशी नाहीये. ठीक आहे? मी वेगळी ॲथलीट आहे. मी दुसऱ्या ॲथलीटप्रमाणे नाहीये. आय एम व्हेरी युनिक. ठरवलं म्हणजे ठरवलं. मी कमिट केलं तर स्वतःचं सुद्धा ऐकत नाही. हीच आहे मेरी कॉम. तर मी सतत स्किपिंग रोप 2 तासांमध्ये 1 केजी कमी करू शकले. काय झालं? का? आता माहीत नाही. मायनस आहे बाबा. आणि आमच्यासाठी सर वॉर्म क्लोथ सुद्धा नाही. बाकीचे तर वॉर्म क्लोथ, जॅकेट, ओव्हरकोट काय किट दिलं होतं. बापरे! एक्स्ट्रा. आम्ही लोक तर एक किट, शिवनेरेस्ट, एकच विंड चीटर दिलं. विंड चीटर आणखी थंड. आणि त्याच्यामध्ये कुशन सुद्धा नाही. आतमध्ये वॉर्मचं काहीच नाहीये. सांगा त्यात काय करणार मी? बाहेर गेलो तर आणि पूर्ण कडक होतोय आणि इतकं मायनसमध्ये इतका हात सगळं आईस बनत होते, तर काहीच करू शकले नाही. इतकी छोटी रूम होती. तर त्यामध्ये स्किपिंग. हाव, बेचारी तिने पण प्रयत्न केलाय, परंतु हरली हिम्मत. ती चुकीची गोष्ट आहे. फक्त मला 100 खूप ग्राम त्यांना आणखी कमी करायचं हां, होतं. ही कमेंट द्यायची नाहीये मला, परंतु लॉस आपला आहे ना. मेडल आलं ऑलरेडी. सांगा, सिल्व्हर ते सुद्धा. आपल्या हातातून सुटलं, तर मग कोणाला चांगलं वाटेल? मी तर करायचं तर करणारच, नाही करायचं तर सगळंच सोडून देईन. तुम्ही म्हणताय की जर डिटर्मिनेशन असेल, करायचं असेल तर करू शकतात. कुठलीही सिच्युएशन असो आणि कंट्रीसाठी मेडल जिंकणं ते जास्त गरजेचं आहे. बाकी हो. सगळ्या गोष्टी नाहीत. एक्झॅक्टली. मी असं ऐकलंय की तुम्ही आत्ताच्या काळात सुद्धा ट्रेनिंग करता. तर तुम्ही रोज किती तासाचं ट्रेनिंग करता? रोज तर नाही करू शकत सध्या. थोडं दिसलं असेल, पाहिलं असेल तुम्ही लोकांनी. थोडं आय पुट ऑन वेट. मी थोडं वेट गेन केलंय. पण मला हे कमी करणं अ, सोपं आहे आणि जास्त वेळ लागणार नाही. एका दिवसात आता सकाळी बघितलं ना ट्रेनिंग केलं मी. हे कसं ट्रान्सफॉर्म करते मी. मॅम तुमच्यापासून इन्स्पायर होऊन आम्ही सुद्धा ट्रेनिंग करतो. व्हेरी नाईस. तुम्ही आम्हाला 2-3 मॅजिकल पंचेस शिकवाल का? प्लीज मॅम. ह्या ड्रेसमध्ये. मॅम आम्ही नक्की. ग्लोव्हज सुद्धा सोबत आणलेत. म्हणजे तुम्ही ग्लोव्हज घेऊन आलायत? हो मॅम. हो. या मग या. चला लवकर. हां. आतापर्यंत तुम्ही पाहिलं नाही मेरी कॉमचं रिअल. हां? Ah. You play boxing how long? How long you have been? 4 years. 4 years. You play national also? Okay. Silver medal. Very nice. Okay. Great. 1, 2. Okay. 1, 2. Now we'll do shadow boxing. Whatever you want to do.
थोडं टचिंग करायचं. टचिंग करायचं. 2-2 मध्ये ती नाही लढतात. म्हणजे एक ऑपोनंट आहे ना, केवळ एकाबरोबरच ती लढू शकते. तर चला. मॅम तुम्ही दोघांनाही Okay. माराल नॉकआउट. हां? कसं असं मारू काय? असं? कमाल करता तुम्ही पण. हे! असं काहीतरी केलं होतं. आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आप की अदालत मध्ये मेरी कॉम यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. हे मी ऐकलंय की तुम्हाला पाणीपुरी खायला खूप आवडतं. पकडलं. हो सर. वेलकम बॅक. आप की अदालत मध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत वर्ल्ड चॅम्पियन मेरी कॉम. आप की अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये चॅम्पियन बॉक्सर मेरी कॉम यांच्यावर आरोप आहे की ह्या खूप हट्टी आहेत. मेरी, जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्हाला लोकांनी समजावलं की आता बॉक्सिंग सोडली पाहिजे, घरदार सांभाळलं पाहिजे, पण हो. तुम्ही तर 2 दिवसानंतरच ट्रेनिंगला निघून गेलात सगळ्यांना सोडून. ॲक्चुअली जेव्हा मी लग्न केलं, बॉक्सिंग सोडण्यासाठी नाही केलं. माझी फर्स्ट प्रायोरिटी तर लग्न नव्हतं. बॉक्सिंगमध्येच करियर बनवायचं आहे. बघा, मी सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलं जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट होता, हां. पोटामध्ये ट्विन्स होते. हो. डॉक्टर्सनी तुम्हाला सांगितलं की मुलांच्या जीवाला धोका होऊ शकतो, परंतु तुम्ही म्हणालात की नाही, मला बॉक्सिंग करायचीच आहे हं. डिलिव्हरी नंतर. हो. डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं की ॲट लीस्ट 3 वर्ष तरी बॉक्सिंगपासून दूर जाणं गरजेचं आहे. तुम्हाला हेल्दी होणं खूप गरजेचं आहे. तर त्याआधीच तुम्ही जर सुरू केलं तर आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. काही झालं तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर ठीक आहे, काही हरकत नाही. मी तर डिलिव्हरी केली, मूल इकडे राहिली, मी तर ट्रेनिंग करायचं आहे. हे असं. तर सर ट्रेनिंग सुद्धा खूप विग्रस त्यावेळी केली होती. इतकं हंगर आहे आणि माझ्या इश्यूमुळे जो पोटामध्ये चाकू लागला, डाग लागला, तर मग लवकर नव्हते करू शकत. आतमध्ये तर खूप जीव आहे. परंतु बॉडी बॉडी माझी पूर्णही नव्हती होत, तर मी तेवढंच करू शकले. जी माझी कॅपॅसिटी आहे, इतकं स्लोली पुश केलं. स्लोली 3 मंथमध्ये मी फिट झाले. तर असं आहे की आतमध्ये खूप आस आहे. माझा इंटरेस्ट मन मन लावून काही केलं तर मला वाटतं सगळं तुम्ही 3 महिन्यांमध्ये फिट झाल्या आणि मग तुम्ही लढले. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी लढायला सुद्धा पोहोचलात. पोहोचले आणि वर्ल्ड चॅम्पियन सुद्धा बनले. हे आपल्या देशामध्ये कोणासाठीही इमॅजिन करणं अवघड आहे की प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर एखादी मुलगी रिंगमध्ये जाते आणि ती वर्ल्ड चॅम्पियन बनते. हो. जेव्हा तुम्ही जात होत्या फाईटसाठी तेव्हा मनामध्ये काय प्रश्न येत होते? जोपर्यंत माझ्या अ, आतमध्ये माझ्या हंगर आहे, जी भूक आहे, तोपर्यंत मी लढेन. मी कधी नव्हताच विचार केला, की ऑलिम्पिकमध्ये इन्क्लूड होईन, एशियन गेम्समध्ये इन्क्लूड होईन. वाटत होतं, पण खूप वेळ लागला.
माझी वेट कॅटेगरी ऑलिम्पिकमध्ये इन्क्लूड झाली, तर मी 2-3 वेळा तर ऑलिम्पिकमध्ये इझिली मेडल आलं आपल्या देशासाठी. कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, ऑलिम्पिक गेम्स या 3 गेम्समध्ये नाही झालं. आम्हा लोकांना काही व्हॅल्यू नाही मिळाली आणि एक्नॉलेजमेंट इतकं नाही मिळालं. हो, सेंट्रल गव्हर्नमेंटने अर्जुन अवॉर्ड ने ऑनर पण मी केलं. जे विचारत होतो ते हे, की डिलिव्हरी झाल्यानंतर, हो. छोट्या मुलानंतर कुणी विचार नव्हतं करू शकत, की रिंगमध्ये जाईल चॅम्पियनशिप. पण तुमच्या मनामध्ये त्यावेळी काय चालू होतं? या फाईटसाठी जेव्हा जाईन, तेव्हा हं. काय मनामध्ये विचार येत होते तुमच्या? मी फक्त ही डिलिव्हरी केली तर लवकर परत जावं. हेच मनामध्ये येत होतं. कधी डिलिव्हरी करून आणि कधी रिंगमध्ये कमबॅक करेन. आणि एक गोष्ट जेव्हा मी माझे जे ट्विन्स होते, मी 3 महिन्यांमध्ये ट्रेनिंग लहान मुलांमध्ये टाईमपास करायचा आहे. कारण माझं होल लाईफ असं ॲक्टिव्ह राहिलं होतं, तर मला घरामध्ये राहून खूप विचित्र वाटत होतं. ज्या दिवशी तो सामना होता फायनल हो. चॅम्पियनशिपचा, त्यावेळी भीती वाटत होती, की मी अशा सिच्युएशनमधून आली आहे, कदाचित जिंकू शकणार नाही? हो, भीती वाटली की अ, मला जे 100% ट्रेनिंग करायचं होतं, ते नाही करू शकले. कधी-कधी तो स्कार माझा इरिटेट व्हायला लागला. कधी-कधी ताणला जातो, कधी-कधी मला पेन व्हायला लागतं. तर मला मॅक्सिमम जे ट्रेनिंग घ्यायचं होतं, ते नाही करू शकले. त्यामुळे कधी-कधी अ, मला थोडा कॉन्फिडन्स नाही येऊ शकला. परंतु आपल्या बाजूने बेस्ट खेळले आणि लास्ट तोच रिझल्ट प्राउड आला. ऑफ यू. रिअली रिस्पेक्ट. थँक यू. लोक यंग गर्ल्सना जर काही प्रश्न विचारायचे असतील या सगळ्या सब्जेक्ट्सना घेऊन लग्नानंतर हस्बंड, इन-लॉज आणि हाउसहोल्ड वर्क असतं. तर तुम्ही लग्नानंतर आपल्या हस्बंडला, इन-लॉजना कसं कन्व्हिन्स केलं होतं, की बॉक्सिंग कंटिन्यू करायचंय तुम्हाला? जसं मुलींच्या फॅमिलीजमध्ये हां, या सगळ्यांच्या समोर हे चॅलेंजेस येतात. तर मग येतात. त्यांनी हे कसं हँडल करायचं? वेगवेगळे चॅलेंजेस असतील. कदाचित हे इन-लॉज लोक कदाचित तुम्हाला सपोर्ट सुद्धा करतील इझिली, हो ना? काही इन-लॉज असू शकतात, की तुम्हाला परमिशन नाही देणार आणि तुमचा द्वेष करायला लागतील. त्यांच्या विरुद्ध तुम्ही काही केलं तर. तर अशा सिच्युएशन्स मी देव तर नाहीये, तर मी यामध्ये काय बोलणार. तुम्हा लोकांना जे कोणी इन-लॉज मिळतील, आय विल प्रे टू गॉड टू गिव्ह गुड पेरेंट्स अँड गुड इन-लॉज अँड ऑल. प्लस तुम्हा लोकांना पुढे सुद्धा जे काही करायचंय आणि अचीव्ह करावं आणि युनिटी आणि प्रेमाने राहावं. हेच. आणखी एक प्रश्न घेऊया. मॅम इंडियामध्ये जनरली आफ्टर हॅव्हिंग किड्स हे एक्स्पेक्ट केलं जातं, की हां, आता हां. मुलीनेच आपल्या मुलांचा सांभाळ करावा, हो. त्यांचं टेक केअर करावं. बरोबर. मुली हो, हो. दबावाखाली येऊन आपलं करिअर सुद्धा गिव्ह अप करतात. बरोबर, आम्हाला तुमच्याकडून बरोबर. जाणून घ्यायचंय मॅडम, की हाऊ डिड वी ॲब्सोल्युटली. टेक इट अँड हाऊ डिड यू टेक इट? वन्स वी गिव्ह बर्थ खूप ही सिच्युएशन फील करणं आणि यामधून कसं बाहेर निघायचं खूप अवघड आहे. आणि स्वतःला कसं स्ट्राँग करून तुम्ही कसं पुढे जायचं हा ईझी टास्क नाहीये. स्वतःला सुद्धा मेंटली किती स्ट्राँग व्हायचं, डबल, ट्रिपल व्हायला पाहिजे. आधी मी विल पॉवर हो ना, मेंटली स्ट्राँग होणं गरजेचं आहे म्हटलं. या सिच्युएशनमध्ये तर डबल व्हायला पाहिजे, ट्रिपल व्हायला पाहिजे. आणखी एक प्रश्न. जसं प्रत्येक मुलीला प्रत्येक महिन्यात पिरियड्समुळे 5-6 दिवस खूप डाऊन फील होतं. बॅक पेन, खूप मूड स्विंग्स वगैरे. तर तुमच्याबरोबर सुद्धा असं तुम्हाला सुद्धा फेस करावं लागलंय का, की हं. कधी तुमची मॅच असेल आणि तुम्ही त्या ड्युरेशनमध्ये असाल, तर ते तुम्ही कसं हँडल केलं होतं? गुड क्वेशन. एक्झॅक्टली being, girl, being a woman, this is nature, यू नो आणि हे नॅचरल आहे. आपलं हे पिरियड्स येणं, हेच तर हीच तर आपली अ, खरी ओळख आहे.
वी आर विमेन, हो ना? तर पिरियड्स नाही आले तर ते सुद्धा मुलगी नाही ती मग काय फायदा? हं. हो ना? खरं हे मनात नाही की बोला ना. हो हो मॅम. तर ही बॉडी तर ट्रान्सफॉर्म मुलांचे सुद्धा ब्रेस्ट खूप मोठे-मोठे आहेत. काय झालं? जिम करून बॉडी बनवतायत ना, कमी थोडीच आहेत ते. ते सुद्धा मुलींसारखे वाटतायत ते. आणि या सिच्युएशनमध्ये मी खूप वेगळे आले. जे काही माझी वर्ल्ड चॅम्पियनशिप किती वेळा मी वर्ल्ड चॅम्पियनशिप टूर्नामेंट खेळले, तेव्हा माझं प्रत्येक वर्ल्ड चॅम्पियनशिपला माझे पिरियड्स होते. आणि मला माझा सगळ्यात स्ट्राँग पॉइंट आहे माझी पिरियड्सच्या टाईममध्ये खूप एनर्जी असते. वेगळीच एनर्जी. मी कुणाला सगळ्या मुलींबरोबर असं होणार नाही असं मला वाटतं. ऑब्व्हियसली आपल्याला डिस्कम्फर्ट तर वाटतो. काय होईल, काय नाही होणार. अशा सिच्युएशनमध्ये खूप अवघड आहे. मी समजू शकते. खूप मुली अशा मी पाहिलेल्या आहेत. पिरियड्सच्या वेळी ट्रेनिंग सोडतात. 2-3 दिवस नाही, येत नाहीत. तर यामध्ये माझ्या बॉडीमध्ये काय होतंय, हार्मोन्स काय होतायत, तुमच्या बॉडीमध्ये कसे हार्मोन्स होतायत मला माहीत नाही ना. तर तुम्हाला सुद्धा पेन होत असेल, अनबेअरेबल होत असेल कदाचित. ठीक आहे. तर यू हॅव टू नो युअर बॉडी. इफ यू आर नॉट विलिंग टू डू एनिथिंग, दॅट्स अप टू यू. अँड जर मला करायची इच्छा असेल, माझी बॉडी आहे तर माझी इच्छा करायची आहे तर यू नो इव्हन आय विल नेव्हर मिस. इव्हन ड्युरिंग माय पिरियड्स इफ देअर इज समथिंग बिग कॉम्पिटिशन टूर्नामेंट इज गोइंग ऑन, इफ आय स्किप देन लॉस. इतकं धाडस, इतकी मेहनत मी करून आले. संपलं ना. मग आपण काय करणार? परंतु यावेळी सुद्धा तुम्हाला शिकावं लागेल काहीतरी नवीन. हो ना? करेक्ट? तुम्ही म्हणताय की कुठल्याही सिच्युएशनला घाबरलं नाही पाहिजे. हो. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी मार्ग काढला जाऊ शकतो. बरोबर. एक असा इन्सिडेंट मी बघितला, जेव्हा तुम्हाला लागलं होतं कदाचित 2022 ची गोष्ट आहे. हं, तो फोटो मी पाहिला आहे. रिंगमधून तुम्हाला खांद्यावर उचलून बाहेर आणावं लागलं. इतका मार लागला होता. हो. ते माझं कॉमनवेल्थ गेम्समध्ये सॉरी कॉमनवेल्थ गेम्स ट्रायल सिलेक्शन झालं होतं आय-जी स्टेडियममध्ये. खूप मेजर माझी इंजुरी ती मायनर नव्हती. व्हेरी मेजर. खूपच माझं ए-सी-एल, एम-सी-एल, मेनिस्कस तिन्ही. यामध्ये काहीतरी ए-सी-एल तर 3 मंथ्समध्ये कमबॅक होतो. मला तर 1½ इयर लागलं. आणि त्यामध्ये रिहॅबिलिटेशन, एक्सरसाइज वगैरे मी सुरू केलं. कसं मी अ, कधी-कधी हिम्मत हिम्मत तुटून गेली. हारले होते. मी नाही करू शकणार. इतकं पेनफुल आहे, अनबेअरेबल आहे. तेव्हा ऑपरेशनच्या वेळी मी, "प्लीज डॉक्टर अजून इंजेक्शन द्या." ठीक आहे. गिव्ह मी मोर पेनकिलर. इकडे-तिकडे किती किती गोळ्या खाल्ल्या आणि ड्रेप लावलं, इतकं लावलं आणि एक बटन आहे. हे 2 पेन किलर इथे-तिथे लावले आहेत आणि एक माझ्या हातात दिलंय पकडायला. इफ यू आर नॉट बेअरेबल, यू नो, हं. इट्स टू मच पेन. दॅट इज टू मच अनबेअरेबल. यू कॅन प्रेस द बटन. प्रेस द हं, हं. बटन. मी तर असंच दाबत-दाबत राहिले असंच. काय करू? स्वतःलाच अ, स्ट्राँग बनवलं तरीसुद्धा मी इतकी स्ट्राँग बनू शकले नाही. परंतु देव आहे. बस देवाला हीच प्रार्थना करेन, की लवकरात लवकर हा पाय नीट करा. आणि यामध्ये माझा कमबॅक करणं आधी पूर्ण हा बांधला होता कव्हर यू नो पूर्ण. अजून सुद्धा आवाज येतोय साउंडिंग. तर हेच मी कसं माझं आयुष्य जगून हे
बेंड करणं, पूर्ण पूर्ण हा रेंट, पूर्ण हा फोल्ड करून असं करू शकणं सोपं नाहीये. आय वुड लाइक टू से थँक यू टू OGQ फॉर लव्ह अँड द सपोर्ट हे एस्पेशली. बघा, ही खूप मोठी गोष्ट आहे. इतक्या मोठ्या इंजुरीमधून रिकव्हर करून तुम्ही आल्या आणि पुन्हा तुम्ही रिंगमध्ये पोहोचल्या. हं. आता लोक विचारतात, की मेरी कॉममध्ये असं काय आहे? अरे, कुठल्या मातीची बनलेली आहे ही? खरंच हेच आहे की जेव्हा मला इंजुरी झाली होती आणि बॉक्सिंग स्पेशली लोकांना तर माहीत नाहीये कदाचित काय सिच्युएशन होती, काय झालं माझ्या लाईफमध्ये, काय नाही झालं, काही नाही माहीत. हां, रिंगच्या बाहेर झाल्या, कदाचित रिटायरमेंट घेतली, त्यांनी असा विचार केला असेल. परंतु बॉक्सिंग फ्रॅटर्निटीला तर माहिती आहे ना, फेडरेशन आहे. कुणी मला विचारत नाही. सांगा? आय वाज शॉक्ड. ना प्रेसिडेंट, ना सेक्रेटरी, ना कोचेस. आय वाज शॉक्ड. ही माहिती घ्या. कोणीच नाही. अरे, मी सगळं इतक्या वर्षांपासून 20 वर्ष माझं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि कुणीच नाहीये माझी माहिती हालचाल, कर्टसी विचारपूस करण्यासाठी. धिस इज सो बॅड. मला खूप विचित्र वाटलं. चला, देव त्यांना शिक्षा देईल. शिक्षा देणं देवाच्या हातात आहे, न देणं देवाच्या हातात. मी तर माझ्या वतीने माफ केलं. बस. हे मी ऐकलंय, की तुम्हाला पाणीपुरी खायला खूप आवडतं. पकडलं. कोणाकोणाला पाणीपुरी आवडते हां? वर हात करा हां. हे तर सर सगळेच आहेत. पण एकाच वेळी 50 पाणीपुरी तुम्ही ओह माय गॉड! अरे देवा! नक्कीच. मला सुरुवातीला पाणीपुरी कुठली खायची गोष्ट माहीत नव्हती. जेव्हा म्हणजे या मुली वगैरे आहेत ना, माझ्या फ्रेंड्स वगैरे आहेत, त्या घेऊन गेल्या चला काहीतरी खायला स्नॅक्स खायला बाहेर जाऊया, घेऊन गेल्या. हे जुनं नेहरू स्टेडियम आहे, लोधी रोड. हे क्रॉस करून लोधी रोड आहे ना, तिथेच मजा घेतली. हाताचं जे काही बुडवून, बुडवून. आता आता आठवून बघ आता. किती किती अनहायजेनिक टाइप होतं ते, ठीक आहे. तो एरिया सुद्धा आणि आता खूप चेंज झालंय. पण पाणीपुरी नाहीतर तिथे चांगली मिळायची. सर आम्ही तर काय झालं चांगली होती की नव्हती मला माहीत नाही. 2 वीक नंतर आम्ही टूरवर जात होतो. सिलेक्शन झालं, ते झालं, सगळं काही झालं. आणि वेट कंट्रोल आपापलं प्रत्येक दिवशी ऐकवतात, की आपापलं वेट कंट्रोल करून ठेवा. तिथे मग जास्त कमी करायला ते नाही पाहिजे. तर जेवलो नाही फास्ट. पाणीपुरी तर 50. अरे! त्यावेळी, त्यावेळी, त्यावेळी ₹1 1. सांगा? 50 तर काहीच नाहीयेत. इतकं खाल्लं, इतकं काहीच नाही झालं. खरंच इतकं म्हणजे मला सुरुवातीला इतकं आवडलं ना, अजून सुद्धा आवडतं. पण तेवढं नाही खाऊ शकत आता तर. आधी आता 2-3 खाल्ले तरी खूप आहेत. त्यावेळी इतकं खाल्लं, वाईट अवस्था. जितकं देतील तितकं सुद्धा खाऊ. परंतु वेटच्या चक्करमध्ये मी 50 ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त. आणि आणि मी नव्हते, माझी पार्टनर आहे ती जेनी मिझोरामची. दोघांना सुद्धा पाणीपुरी खायचीच खायची. गोलगप्पा म्हणावं, पाणीपुरी म्हणावं, बास. जेवण नाही करायचं,
मग भले उपाशी राहा, पाणीपुरी तर खायचीच आहे. तुम्ही खूप छान गाता, तर प्लीज तुमचं एखादं फेव्हरेट सॉन्ग इथे ऐकवाल? मेरे रंग में रंगने वाले बरी हो जाओ, परियों के रानी क्या होगा मेरी प्रेम कहानी, मेरे सवालों का जवाब दो, दो ना, हाँ दो ना. तर इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मेरी कॉम यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. हे बघा, त्यांचा आरोप तर हा आहे की तुम्हाला त्यांना इलेक्शन लढवायचं आहे. आ, इतका खोटारडा माणूस आहे ना. ॲलिगेशन. तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं. आपकी अदालतमध्ये आज आपण प्रश्न विचारत आहोत वर्ल्ड चॅम्पियन मेरी कॉम यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये चॅम्पियन बॉक्सर मेरी कॉम यांच्यावर आरोप आहे की ह्या खूप स्वार्थी आहे. मेरी, आपकी अदालतमध्ये आज मी तुम्हाला त्या अश्रूबद्दल विचारणार आहे जो तुम्ही लपवून ठेवला आहे. यशस्वी झाल्यानंतर, मोठं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या हस्बंडला डिच केलं. मी नाही केलं. त्याने चीट केलं, डिच केलं. मागील 2 वर्षापासून मी लपवून हे बघा, ठेवलं. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं सक्सेसफुल करिअर सोडून कुठे सक्सेसफुल करिअर? काही सक्सेसफुल करिअर नाहीच आहे. गल्ली गल्लीत फुटबॉल खेळतो, तुम्ही सुद्धा खेळता ना? खेळले? तुम्ही तुम्ही सुनील छेत्री बनलात का? आणि भाईचुंग भुटिया बनलात का? खरं सांगायचं तर लग्न केलं, माझ्या पगारातून सगळं काही मिळालं. 1 रुपया सुद्धा नाही कमावला. ते एक तर असं म्हणाले की ते घर आणि मुलांना सांभाळत राहिले, आपलं लाईफ सॅक्रिफाईस करत राहिले आणि तुम्ही कधी मेडलवर मेडल काही जिंकत नाही. राहिला. कुठे सॅक्रिफाईस केलं? माझी आई आली आणि मुली होत्या मी ठेवलेल्या मदत करण्यासाठी. तो तर सकाळ संध्याकाळ झोपून राहायचा. काम नाहीये काही, होम मिनिस्टर आहे. हा कोण आहे मुलगा? मुलीची कमाई खाऊन बसू शकतो हा व्यक्ती. खूप दुःख झालं. इतकं कमवून सगळं काही दिलं, सगळं. माझं काय बिलीफ, ट्रस्ट, फेथ. नंतर मला समजलं, माझं अकाउंट रिकामं होणार आहे. तुम्ही म्हणताय की तुम्ही जे कमवलं ते हां. तुमच्या अकाउंटमधून पैसा रिकामा केला त्यांनी. रिकामं करून टाकलं. किती वर्षांपासून मी माझं अकाउंट चेक सुद्धा केलं नाही. तरी नवरा आहे, तर चांगल्यासाठीच केलं असेल. इलेक्शन, एम-एल-ए मणिपूरमध्ये एम-एल-एचं इलेक्शन फाईट करायचंय. हे बघा, त्यांचा आरोप तर हा आहे की तुम्हाला त्यांना इलेक्शन लढवायचं होतं. आ! इतका खोटारडा माणूस आहे ना. हं? ॲलिगेशन. मी मी पॉलिटिक्स. मी सगळ्यात जास्त माझ्या लाईफमध्ये ना पॉलिटिक्स. मला पॉलिटिक्स आवडत नाही. काय तुम्ही त्यांना घेऊन गेला होतात बीजेपीच्या लीडर्स मी जवळ नाही तिकीट काही मिळवण्यासाठी? घेऊन गेले नाही. त्याने फोर्स केला मला. त्याने मला फोर्स केला की लीडरच्या बरोबर अमित शहा बरोबर, अमित शहा सरांच्या बरोबर ना त्या लोकांच्याकडे घेऊन जा. तिकीट माग. माझ्या नवऱ्यासाठी तिकीट, बीजेपी तिकीट द्या. आणि एक मिनिस्टर आहे किरण रिजिजू सरांच्याकडे, अमित सरांच्याकडे गेलो. कुठे घेऊन गेला मला. कुठे घेऊन मला गेला. सगळ्यांच्याकडे समोर बोलले की
मेरी तुम्ही लढाल तर आम्ही तिकीट देऊ. अच्छा, हे आणि अमित शाह हे लोक म्हणत होते, की जर मेरी कॉम लढली तर तिकीट हां, देऊ हो, आम्ही. हो. अमित शाह सर नाही म्हणाले. एक मिनिस्टर आहेत भूपेंद्र यादव. हां, कदाचित हं, हं. तेच. ते म्हणाले. माझ्यासमोर म्हणाले, त्याच्यासमोर म्हणाले, "मी तुमच्या नवऱ्यासाठी मला तर आता अ, मला मला नाही वाटत तिकीट मग तिकीट नाही मिळालं तरी सुद्धा निवडणूक लढले ते? निवडणूक लढला, तर त्याला होता इंटरेस्ट तर लढला. काही हरकत नाही. मला इंटरेस्ट नाहीये. मी हे सुद्धा ॲलिगेशन माझ्यावर लावलं, मी ग्रीडी आहे. तर मग जेव्हा तुमचे आणि आणि हसबंड इलेक्शन लढले, मग नाही, त्यावेळी काय प्रॉब्लेम होता? 5-6 कोटी मी अकाउंटमध्ये देऊन टाकले, सपोर्ट केला. आपल्याकडे पैसे नाहीयेत. पैसे नको लावू. माझ्या मेहनतीचे पैसे आहेत. आय वॉज ट्रायिंग टू कंट्रोल हिम. आय डोंट वांट टू गिव्ह दॅट मच मनी अल्सो. बट मी काय करणार? हां, असा नवरा मिळाला तर चला एकदा काय केलं, नाही केलं तरी एकदाच असं म्हणून डोळे बंद करून सपोर्ट केला. नंतर काय झालं? इतका पैसा उडवला, नाही जिंकला. जी कॉन्स्टिट्युएन्सी लोकांना भेटायला वगैरे येत नाही, हा पिणार फक्त. असा टाइप आहे. पेग घेतला ना, पेग घेतला ना, दारू पिणार आणि त्याच्यानंतर थोडं तोंड उघडणार. थोडं. हसत तर नाही. माझ्या नावाने सर किती उधार घेतलाय. इथे एक ग्रुप आहे, इथून एक घेतला, तिथे एक ग्रुप आहे, तिथून घेतला. अरे बापरे! मी आधी मी ऐकलं ना, मला शिवरिंग झालं. अरे बापरे! माय गॉड! व्हॉट्स गोइंग ऑन? काय झालं? अरे देवा! मला तर या व्यक्तीबरोबर मी नाही जगू शकत, नाही जगू शकत. मी आयुष्य सॅक्रिफाईस केलं. माझ्या मुलांना सोडून खूप दिवस बघू नाही शकले. जी आई, ममता इतकं लांब करून मी कमावण्याच्या चक्करमध्ये त्या लोकांच्या आयुष्याचं त्यांच्या आयुष्यासाठी मी सॅक्रिफाईस करून आणि असं करतोय. तर त्याच्याबरोबर आयुष्यभर राहून मी कशी खुश राहीन? तुम्हाला हे कधी समजलं? 20 वर्षांपर्यंत अजिबात समजलं नाही, काहीच की समजलं नाही. जेव्हा मला समजलं ही इंजुरी झाली. देवाने कदाचित हे माहीत करून घेण्यासाठीच इंजुरी केली असेल आणि नजर सुद्धा लागली असेल, मला इतकं तर माहीत नाही. परंतु चांगल्यासाठी झालं मला असं वाटतं. तुम्ही असं म्हणताय, की अकाउंटमधून पैसा जात राहिला आणि तुम्हाला समजलंच नाही? हो, एक दिवस तर अचानक त्याने खूप म्हणजे अर्ली मॉर्निंग लवकर उठला. मग मी अरे 12 वाजता उठणाऱ्या व्यक्तीला आज तर काय, काय चमत्कार झाला? मी विचार केला, काय चमत्कार झाला? सकाळी-सकाळी गायब झाला कुठे? गेला कुठे? मी सुद्धा लवकर-लवकर माझं सिक्युरिटी लोकांना विचारलं. सिक्युरिटीला विचारलं, "सर कुठे गेले?" अच्छा. तर सर अस्वनच्या बरोबर माझे एक पी-ए आहे त्याच्याबरोबर गेले गेले म्हणाला त्याच्याबरोबर. "का गेले?" मी त्या लोकांना विचारलं. म्हणाले, "माहीत नाही." मग मी लगेच मी फोन लावला. त्याचा फोन स्विच ऑफ होता. अच्छा, तो स्विच ऑफ ठेवतच नाही आणि त्यावेळी स्विच ऑफ केला होता. मी परत फोन लावला तरीसुद्धा स्विच ऑफ. तर मी माझ्या पी-एस-ओला फोन लावला. "असोन तुम्ही कुठे आहात?" मी म्हटलं. "सरांच्या बरोबर." "कुठे गेले आहात?" "बँकमध्ये." माझ्या डोक्यात आलं मॅनेजरला फोन लावावा. कशासाठी आले? तेव्हा मग मी मॅनेजरला फोन लावला आणि तो म्हणाला, "सर आलेत, 10 लाख काढले." ठीक आहे. मी शांत बसले. मला क्लिअर झालं, की याने किती विथड्रॉ केले मला क्लिअर झालं. आणि नंतर विथड्रॉ केल्यानंतर तो बाहेर आला कदाचित. माझ्या पी-एस-ओने सांगितलं असेल, "मॅडमचा फोन आलेला, तुमचा फोन नाही लागत आहे," वगैरे, वगैरे म्हणाला असेल. तेव्हा मग मला लगेच फोन आला आणि म्हणाला,
आम्ही लोक बँकेमध्ये आहोत. माझं अकाउंट, जुनं अकाउंट ते क्लोज करायला आलो होतो आणि ते क्लोज करून जो बॅलन्स आहे थोडा अकाउंटमध्ये बॅलन्स आहे तो घेऊन येतोय घरी मी, असं बोलून बोलला मला फोन करून मला म्हणाला. तर खोटं सगळं त्याचं पकडलं गेलं. अकाउंट तिकडे मॅनेजर मला 10,00,000 काढून केलं म्हणाला आणि तो म्हणाला अकाउंट क्लोज आणि करून तुम्हाला घेतलं. किती सांगितलं काढलेत म्हणून? येऊन घरी आला आणि 30,000 10,00,000 3 काढले, तुम्हाला 30,000 सांगितलं. अच्छा. हां, ते सुद्धा नाही त्याच्या जुन्या अकाउंटमधून जे काही बंद केलं आणि जो बॅलन्स आहे 30 आहे. 30,000 हे आहेत अकाउंट जुनं आहे, हे यूज कर. अच्छा. एकदाच नाही, तेच पुन्हा सेम रिपीट केलं. तेव्हा मी ठरवलं. तेव्हापासून तर मग जे म्हणजे काही तुम्हाला आहे एकदा समजलं, जे काही बँक मॅनेजरकडून समजलं, मग हां, तुम्ही वॉच ठेवायला सुरुवात केली. मग हां. तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली, की हो. तुमच्या अकाउंटमधून सतत पैसे हां, काढले हां, जातायत. हां. एकदाच नाही मी मी रंगेहात पकडलं. हां, जेव्हा रंगेहात पकडलं, तेव्हा हां, तुम्हाला समजलं, की आधी सुद्धा तुमच्या हां. अकाउंटमधून याच प्रकारे पैसे काढले हो. गेले आहेत, तुम्हाला न हां. सांगता. तर याने आधी सुद्धा काढले असतील, पण मी इंजुरीच्या नंतर मी 2दा पकडलं. हे जर तुम्हाला इंजुरी झाली नसती आणि तुम्ही घरी कधी नसता, ते अर्ली मॉर्निंग बँकमध्ये गेले नसते, त्यांचा फोन ऑफ नसता केला, तुम्ही मॅनेजरला फोन मला नसता माहीत केला, झालं तर नसतं. कदाचित तुम्हाला नसतं कळलंच माहीत नसतं. झालं. कधीच असं वाईट व्हावं असं वाटत नव्हतं. पण ना, मला इतकं दुःख झालं. मी एक मुलगी आहे आणि माझी मुलं सुद्धा बघा, तुम्ही ऐकलं असेल, मुलं सुद्धा त्याच्याकडे आहे. अरे माझ्याकडे आहेत. आणि हे सुद्धा ते म्हणाले, 2 हो, गोष्टी ते म्हणाले. एक तर ते म्हणाले, राइट? की मला माहिती आहे ना, काय एलिगेशन टाकलं सर. थँक यू. मुलांचे सुद्धा सगळेच्या सगळे ए टू झेड एक्सपेंडिचर त्याने बेअर केले. असे स्टेटमेंट काढले. किती ॲलिगेशन, सगळं खोटं, उलट-सुलट खोटं माझ्यावर. मुलं सगळी माझ्याकडे आहेत आणि सगळे त्या लोकांचं एक्सपेंडिचर, स्कूल वगैरे लहानपणापासून मोठ्यापर्यंत स्कूल फीज अनदर लेव्हलपर्यंत सगळं मी केलंय. एकटीने. आय एम बीइंग अलोन. काहीच माझं कुटुंब नाहीये, आई-वडिलांचं कुटुंब नाहीये, कोणीच माझं रिलेटिव्ह नाहीये, कुणी नाहीये. सिन्स आय एम मॅरिड, आय एम डूइंग अलोन फॉर माय चिल्ड्रन. मेरी मॅम, आम्ही तुमच्या सोबत आहोत. थँक यू. तुम्ही असं म्हणताय, की मुलांना चॉईस दिली गेली होती, की ते वडिलांबरोबर राहतील किंवा हं. आईबरोबर राहतील. पण हं. डिव्होर्स नंतर मुलांनी स्वतः ठरवलं, की ते तुमच्याबरोबर हो. राहतील. स्वतः मुलांनी माझ्या प्रॉमिस केलं, आम्ही तर त्यांच्याबरोबर नाही राहायचं आम्हाला. आम्ही तुमच्याबरोबर राहू. हे बघा, तुमचे जे एक्स हसबंड आहेत, ते तर दावा करतात, की तुम्हाला संपूर्ण सपोर्ट करतील. जेव्हा तुम्हाला संपूर्ण सूट दिली, जे करायचंय सूट ते करा. दिली, माणूस तसा चुकीचा नाहीये. मग मी काही चुकीचं मला असं वाईट आणि चुकीचं लावण्यासाठी नाही सुटले. मी तर प्रूव्ह करून दाखवलं. त्यांनी नाव चुकीचं घेतलं, की तुमचा जो बिझनेस पार्टनर आहे, हितेश चौधरी, की तो तुमचं त्यांच्याबरोबर एक अफेअर गेला. झालं तो होतं. निघून गेला. कुठे निघून गेला ते तो? तर मी डिव्होर्स देऊन टाकला. डिव्होर्स दिल्यानंतर हे एलिगेशन आलं. नवीन एलिगेशन आलं. त्यावेळी जो पिरियड 2 वर्षांमध्ये ना, सर खरं सांगते 2 वर्षांमध्ये आम्ही दोघं शांतपणे डिव्होर्स झाला होता. प्रेमाने आपलं आयुष्य. मला शॉक लागला. नॉर्थ ईस्टमध्ये तर ख्रिश्चन म्हणजे बीइंग अ ख्रिश्चन आय जीसस. ओके. देन द रिलिजन व्हिच आय बिलॉन्ग्स टू दे हॅव थ्रोन मी लाइक क्रेझी. काहीही न समजून घेता, माहिती करून न घेता ते लोक फक्त सोशल मीडिया बघून त्याचे स्टेटमेंट तर फक्त तुम्ही हे सिम्पथीसाठी. म्हणताय, की जे चर्च आहे, त्यांनी सुद्धा तुमचं म्हणणं नाही ऐकलं. वन साइडेड गोष्ट ऐकून तुमच्या एक्स हसबंडला सपोर्ट केला, तुम्हाला सपोर्ट नाही केला. जे सोशल मीडियावरती दिसतंय
ती कुठल्यातरी मेळ्यामध्ये गेलीये आणि हे शिर्डीला गेलीये आणि एक मुस्लिम त्या मुस्लिम दर्ग्यात गेलीये. हे तर माझ्या पी-आरसाठी मी करते. तर त्या लोकांनी उलट असं असं तुम्ही ख्रिश्चन आहात तर त्या लोकांच्या टेम्पलशी काय संबंध, काय गरज आहे? असं काय, काय निगेटिव्ह मला सगळं हां, हां. सगळं डोक्यामध्ये आहे. आज संपणार नाही. तर म्हणजे मी तर इंडियन आहे. मी सगळ्या टेम्पल्स, सगळ्या रिलिजन्सचा रिस्पेक्ट करायला हवा आणि आमचं तर हेच आहे सेलिब्रिटीजचं कोण आहे? अमिताभ सर आहेत आणि आपले प्राईम मिनिस्टर सर आता ख्रिसमस साजरा केला आणि प्राईम मिनिस्टर हिंदू आहेत. पंतप्रधान हिंदू आहेत ना? आपलं तर कल्चरच हे आहे, की सगळेजण सगळ्या धर्माचा हां, रिस्पेक्ट सगळ्या करतात, सेलिब्रेट करतात. धर्माचं सेलिब्रेट करतात. एक हेच आहे त्या लोकांचं माइंडसेट आहे. ख्रिश्चनने हिंदूंच्या टेम्पलमध्ये नाही गेलं पाहिजे आणि हिंदूंनी ख्रिश्चन्सच्या टेम्पलमध्ये सॉरी चर्चमध्ये नाही आलं पाहिजे. तर असं हं. कुठे लिहिलंय? हां, कुठे बुकमध्ये लिहिलंय? हे तर बघा मी तुमचं म सगळं बोलणं ऐकून इथे ही जी जनता बसली आहे ती तुमच्या सपोर्टमध्ये आहे. लोक म्हणतायत, की आम्ही तुमच्या बरोबर आहोत हो. आणि तुमच्या दुःखात, माझं त्रासामध्ये माझं ॲक्चुअली मी तुम्हा लोकांना माझे फॅन फॉलोइंग आहेत. मला त्यांना सांगायचंय, माझी साथ द्या, नका देऊ, खरं आणि खोटं एक ना एक दिवस माहीत होईलच. ठीक आहे? मला हे नकोय की तुम्ही माझी साथ द्या. ओके? मी माणूस आहे. आय एम अ फायटर, आय विल फाईट. मी कधीच नाही म्हणाले, माझी साथ द्या, तुम्हाला इमोशनल करून, असं मी नाही करत आहे. खरंच सांगायला आले आज. मेरी कॉम आज तुम्ही तुमचं दुःख पूर्ण जनतेच्या समोर ठेवलं आहे. खरं लोकांना सांगितलं आहे. संपूर्ण जर तुमची स्टोरी पाहिली तर तुमच्याबरोबर वारंवार इनजस्टिस झाला आहे. वारंवार. नक्कीच इनजस्टिस. परंतु काही हरकत नाही सर. मी तुम्हाला घाबरते अदालतला. परंतु मी कुणालाच घाबरत नाही. हीच मेरी कॉम. मी फाईट करेन. तुम्ही नेहमी म्हणता ना, जेव्हा तुम्ही अपसेट असता, तुम्ही दुःखी असता, तेव्हा तुम्ही गाणं गाता एक. तर स्वतःसाठी कुठलं गाणं गाल तुम्ही? कल क्या पता इन्हें के लिए आंखें तरस जाएंगी, जाने कब गुम हुआ कहाँ खोया, एक आंसू छुपा के रखा था, तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं. थैंक यू. सिरियसली तुम्हा लोकांनी प्रेम, सन्मान जे दिलंय ना, मी आयुष्यात विसरणार नाही. जेव्हा जर मी असेन किंवा नसेन, मी नसेन तेव्हा सुद्धा वरून सुद्धा तुम्हा लोकांना सॅल्यूट करेन, करत राहीन. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज रिटायर मेजर जनरल अरविंद भाटिया यांचा निर्णय. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण पाहिलं की पॉवर काय असते, हिम्मत काय असते, परिस्थितीशी लढून एखादी व्यक्ती चॅम्पियन कशी बनते आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिलं, एक बॉक्सर इतकी चांगलं कशी गाते. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज रिटायर मेजर जनरल अरविंद भाटिया यांच्या निर्णयाची. मेरी कॉम, तुम्ही भारताची एक फायटर आणि एक सिंगर मुलगी आहात, ज्या खूपच हंबल बॅकग्राऊंडमधून आल्या आहात. एक खूपच अंडर डेव्हलप स्टेटमधून आल्या.
परंतु तुम्ही हो. तरी सुद्धा भारताचे एक अनमोल रत्न बनलात, हो. ज्यांनी 2012 ऑक्टोबरमध्ये ऑलिम्पिकमध्ये थँक यू जज साहेब. थँक यू. भारताला पहिल्या विमेन हो. बॉक्सिंगमध्ये मेडल मिळवून दिलं. तुमच्यापासून इन्स्पायर होऊन आज ज्या भारताच्या विमेन बॉक्सर आहेत, ज्यामध्ये निकत आहे, लवलीना आहे, पूजा राणी आहे, मीनाक्षी आहे, या सगळ्यांनी तुमच्यापासून इन्स्पायर होऊन एक अशा वर्ल्डच्या कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये जो खूपच अग्रेसिव्ह आहे, त्यामध्ये नाव कमावलं, ना केवळ आपल्या देशाचं परंतु स्वतःचं सुद्धा. हे सगळं तुमच्यामुळे आता भारतामध्ये वर्ल्ड लेवलला जी बॉक्सिंग आहे ते तुमच्यामुळे इन्स्पायर होऊन झालंय. थँक यू. जर भारताच्या लेकींमध्ये 10 प्रसिद्ध लेकींमध्ये नाव घेतलं जाईल तर मी तुम्हाला तुमच्या स्ट्रगलमुळे, तुमच्या विल पॉवरमुळे, तुमच्या डेडिकेशनमुळे, तुमच्या जिद्दीमुळे आणि तुमच्या यशामुळे पहिल्या तिघींमध्ये, त्या लेकींमध्ये नाव तुमचं समाविष्ट करेन. मी पाहिलं की हा प्रोग्राम 32 वर्षांपासून सुरू आहे, परंतु रजत शर्माजींचं सुद्धा त्यांच्या प्रश्नांमध्ये जे वैविध्य असतं ते वैविध्य आज कमी होतं आणि प्रेम आणि रिस्पेक्ट तुमच्यासाठी दिसून येत होता. थँक यू सर. ही अदालत मेरी कॉम तुम्हाला हा आदेश देते की तुम्ही तुमच्या खोड्या, तुमची उत्साही वृत्ती हे दोन्ही कायम ठेवाव्यात आणि याच प्रकारे नक्की. भारताच्या फ्युचर जनरेशनला एक हं. रोल मॉडेल बनवून इन्स्पायर करत हो. राहावं. नक्की. आणि नक्की. शेवटी थँक यू. ही अदालत तुम्हाला सगळ्या आरोपांमधून सन्मानाने मुक्त करते. थँक्यू. Thank you, Judge Sahib. ह्या आशेसह आणि या विश्वासाबरोबर की मॅरी कॉम याच प्रकारे येणाऱ्या जनरेशनला इन्स्पायर करत राहतील, आजचा शो आपण इथेच संपवूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार. Thank you.